Hallelujah. Praise God. Wonderful. And once again, I welcome all of you in the name of Jesus. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी स्वागत करीतो. Once again, we join to hear from God. आणि आपण पुन्हा एकदा जॉईन झालोय देवाकडून ऐकण्यासाठी. And it is always wonderful to share the heart of God with all of us. आणि हे खूप छान असतं नेहमी की जेव्हा मी देवाचं हृदय काय आहे, देवाचं वचन काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना सांगतो. Many times the message of the Lord does not come, at one time. आणि कधी कधी देवाचं वचन जे आहे ते एकदाच येत नाही. It comes in parts. आणि ते काही भागांमध्ये येत राहतं. Sometimes a word comes. कधी कधी एक शब्द येतो. Sometimes a sentence comes. कधी एक पूर्ण वाक्य येतं. Sometimes a revelation comes. किंवा कधी पूर्ण प्रकटीकरण येतं. Sometimes God shows through a dream or a vision. कधी कधी देव स्वप्नाद्वारे किंवा दृष्टांताद्वारे दाखवतो. Sometimes God shows a certain situation in someone's life and then God speaks through it. आणि काही वेळेस देव एखाद्याच्या जीवनातली परिस्थिती दाखवून त्याच्याद्वारे बोलतो. God shows through natural examples. नैसर्गिक उदाहरणातून देव बोलत असतो. There are many ways that God speaks. आणि असे अनेक उदाहरणं आहेत ज्याद्वारे देव आपल्याशी बोलत असतो. And through this the message of God is born. आणि या सर्वातून मग देवाचं वचन हे निर्मित होतं. So many times we have a question, Lord, how will I get a message from you? आणि मग अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की देवा तुझ्याकडून मला संदेश कसा मिळेल. Many may be thinking, oh, maybe the Spirit of God is giving them a continuous download of, and it's like an audible voice every time. आणि अनेकांना असं वाटतं की नेहमी सतत देव काही ना काहीतरी त्यांच्याशी बोलत असतो आणि त्यांना संदेश देत असतो. Praise God. So that's not the way every time God speaks. पण असं प्रत्येक वेळेस देव आपल्याशी बोलत नाही. He speaks in different ways. तो वेगवेगळ्या प्रकारे बोलत असतो. We need to be sensitive to the Holy Spirit. पण आपण पवित्र आत्म्याच्या नेहमी त्या जाणीवतेत राहिलं पाहिजे. त्याच्या We need to know the ways how God speaks. आणि देव कुठल्या मार्गातून कुठल्या प्रकारे बोलतो हे आपण नेहमी जाणलं पाहिजे. If you see the whole Bible, जर आपण पूर्ण आपलं पवित्र शास्त्र पाहिलं, if you see God has spoken to many different prophets and his men and servants in different ways. त्याच्यात आपण पाहतो की देव त्यांचे जे काय भविष्यवक्ते संदेष्टे होते, देवाचे सेवक सेविका होते, त्यांच्याशी वेगवेगळ्या प्रकारे बोललेला आहे. It's the same God. तोच परमेश्वर आहे. But different ways of presenting himself. पण तो प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने बोलतो. Praise God. Hallelujah. So sometimes, it is so wonderful to hear one word from the Lord. आणि हे खूप सुंदर असतं. कधी कधी देवापासून एक शब्द आपल्याला येतो. And that one word opens the whole world of God, or that revelation about that word. आणि मग त्याच्याद्वारे त्या एका शब्दाद्वारे देव आपल्याला मोठं प्रकटीकरण देतो किंवा त्या शब्दाचा आपल्याला अर्थ संदेश देतो. Many times one word is like a door, an open door that opens before you and you enter into the message of God. आणि कधी कधी तो एक शब्द जो असतो तो दरवाजा आहे त्या मोठ्या संदेशाचा ज्याच्यातून तुम्ही प्रवेश करता. Many times we are not able to capture everything at one time. आणि कधी कधी आपण एकाच वेळेस सर्व तो संदेश घेत नाही. Many times it comes in parts and small pieces. छोट्या छोट्या भागांमध्ये तो येत राहतो. Praise God. Hallelujah. And that's how these messages were born. अशा प्रकारे हे संदेश मग जन्म घेतात. And whatever we have shared for so many months and years now, आणि इतक्या वर्ष जेवढं काही मी संदेश सांगितले, and all the messages that are there on the YouTube channel, आणि ते सर्व संदेश आपले YouTube चॅनल आहे त्याच्यावर आहेत. these are all born of the Holy Spirit in different ways. आणि हे सर्व संदेश पवित्र आत्म्यापासून आलेले आहेत. So if you have not heard any of these messages, जर तुम्ही यातला कुठला संदेश ऐकला नसेल, you can go and hear on the YouTube channel. मग तुम्ही आपला जो YouTube चॅनल आहे त्याच्यावर जाऊन ऐकू And शकता. there are almost 138 or 140 roundabout messages. तिथं जवळजवळ 140
च्या आसपास संदेश on आहे, different topics. वेगवेगळ्या विषयांवर. And we'll be adding more in the coming days आणि येणाऱ्या दिवसांना अजून त्याच्यात भर घालणार आहे. as the Spirit of God leads. जसा देवाचा आत्मा चालवेल तसं. Praise God. So हालेलुया. this evening, when I was going to my work in the morning, आणि सकाळी जेव्हा मी माझ्या ऑफिसला चाललो होतो and in my mind I was asking the Holy Spirit, Lord, what do you want me to speak? आणि मी पवित्र आत्म्याला विचारत होतो की आज मी कुठला संदेश देऊ, What is your heart? तुझा हृदय काय सांगतं. One verse came in my heart very clearly, as if the Lord clearly put it in my heart. आणि एक देवाचं वचन माझ्या हृदयात स्पष्टपणे आलं. You know, whenever you ask the Lord, जेव्हा कधी तुम्ही देवाला विचारता, you can always expect an answer. मग तुम्ही तेव्हा नेहमी देवाकडनं अपेक्षा करा उत्तराची. When you ask a question to God, जेव्हा तुम्ही देवाकडे कुठला प्रश्न करता, you can always expect an answer from Him. मग तेव्हा तुम्ही नेहमी देवाकडनं अपेक्षा करा उत्तराची. The problem with many of us is आणि अनेकांबरोबर आपल्या समस्या ही आहे, we ask the Lord, आपण देवाला विचारतो but we don't expect an answer. पण आपण त्याच्याकडनं उत्तराची अपेक्षाच करत नाही. We pray, आपण प्रार्थना करतो but we don't know what is the answer of the prayer. पण आपल्याला माहितीच नाही की प्रार्थनेचं उत्तर काय आहे. We are more spiritual in praying, आपण जास्त आत्मिक आहोत प्रार्थना करण्यामध्ये, but we are not having that faith to receive the answer of that prayer. पण आपल्यामध्ये तेवढा विश्वासच नाहीये की आपण त्या प्रार्थनेचं उत्तर मिळू शकतो. So every prayer must be answered by God, आणि प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देव हा देतोच, and it is answered by God. आणि त्याचं उत्तर देवापासून मिळतंच. So you cannot say, I prayed, but I did not get an answer. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी देवाकडे प्रार्थना केली पण मला त्याचं Or उत्तर I मिळालं नाही. asked the Lord, but I did not get an answer from God. किंवा मी प्रार्थना केली, देवाला प्रश्न विचारला पण मला त्याच्याकडनं काही उत्तर मिळालं नाही. God is a spirit. देव आत्मा आहे. When you ask, you will receive an answer. जेव्हा तुम्ही त्याला विचारता त्याच्याकडनं नक्कीच तुम्हाला उत्तर मिळेल. He is not a inanimate object तो काय निर्जीव असा नाही that you ask and ask and ask and nothing comes from them. आणि तुम्ही त्याला विचारत राहताय पण त्याच्याकडनं काहीच उत्तर Our मिळत नाही. God is a living being. आपला परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे. We are in His image. आपण त्याच्या प्रतिरूपेत So आहोत. when you ask, you can expect a reply from God. आणि म्हणून जेव्हा तुम्ही त्याला काही विचारता तर त्याच्याकडनं उत्तराची अपेक्षा ठेवा. Maybe He will answer you there immediately. कदाचित तो तिथल्या तिथे तुम्हाला उत्तर देईल. Maybe it will take a day. कदाचित एक दिवस लागेल Maybe it may take a month. किंवा एक महिना लागेल. But you can expect an answer. पण तुम्ही उत्तर नक्की मिळवता. So when I asked the Lord, जेव्हा मी देवाला विचारलं Lord, what is it? की काय आज संदेश आहे, A statement came in my heart. एक संदेश माझ्या मनामध्ये आला, हृदयामध्ये आला. It was very clear. आणि एक तो एकदम स्पष्ट होता. And God said, आणि देव म्हणाला love never fails. की प्रीती कधीच अपयशी ठरत नाही. A simple line, एक साधी ही ओळ which आहे, is there in the Bible. आपल्या पवित्र शास्त्रात ती लिहिलेली आहे And it says, love never fails. की प्रीती कधीच अपयशी ठरत नाही. And I was asking, Lord, tell me more about this. I mean, why you want me to speak about love never fails? आणि मी देवाला म्हणालो की देवा मला याच्याविषयी अजून सांग, काय ह्याच्याविषयी तुला सांगायचं आहे. Praise God. So the thing that the Lord wants to for us to hear tonight is, आणि आज देवाला आपल्याकडून देवाला काय सांगायचं आहे, is that the love of God that God has put upon our life, आणि जे देवाने त्याची प्रीती आपल्या जीवनामध्ये ठेवलेली आहे, which He brought in our lives through Lord Jesus Christ. जी त्याने येशू ख्रिस्ताद्वारे आपल्यापर्यंत आलेली आहे. Jesus येशू ख्रिस्त is a perfect representation तो एक परिपूर्ण एक प्रतिरूप आहे of God's love. देवाच्या प्रीतीचं. So when you see Jesus, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला पाहता you see a perfect embodiment of God's love. तेव्हा तुम्ही त्याच्या एकदम परिपूर्ण अशा त्याच्या प्रतिरूपेत आहात. You see God's love in a body. तुम्ही त्याची प्रीती त्याच्या
शरीरामध्ये पाहता. You don't see love only as an emotion तुम्ही तिथे प्रीती ही फक्त एक भावना म्हणून बघत or a नाही feeling किंवा कुठली तरी आपल्याला एक फिलिंग आहे or an experience. किंवा एक अनुभव. When you see Jesus, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला पाहता, when you know Jesus by his word, जेव्हा तुम्ही त्याला त्याच्या वचनाद्वारे शब्दाद्वारे जाणता, you will know God in the form of a person or love in the form of a person. तेव्हा तुम्ही ती प्रीती जी आहे ती एका मनुष्याच्या रूपात पाहता. Love never fails is a vast topic. आणि प्रीती कधीच अपयशी ठरत नाही हा खूप मोठा असा विषय आहे. But there are few things that the Lord put in my heart. पण त्यातल्या काही ज्या गोष्टी थोड्या देवाने माझ्या हृदयात टाकल्या. Why God's love never fails. की देवाची प्रीती का अपयशी कधी ठरत नाही. The love of God, देवाची जी प्रीती आहे, we think about love apart from God. आपण ती प्रीती जी आहे ती देवाच्या व्यतिरिक्त त्याचा अनुभव We think God has love. आपल्याला असं वाटतं की देवामध्ये प्रीती आहे. We think God has love. देव प्रीती आहे किंवा देवामध्ये देवाकडे प्रीती आहे. But the Bible says पण पवित्र शास्त्र काय सांगतं? God is love. की देवच प्रीती आहे. You don't separate the love from God. देवापासून तुम्ही त्या प्रीतीला वेगळं करू शकत नाही. You cannot say that God has love. तुम्ही असं म्हणू शकत नाही की देवाकडे प्रीती आहे. The Bible says God is love. पण पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो की देवच प्रीती आहे. I cannot say the tree is wood. मी असं म्हणू शकत नाही A tree is wood. की एक झाड हे लाकूड आहे. Because the tree is wood. नाही तर झाड हे लाकूडच made up of आहे. wood. ते लाकडापासूनच बनवलेलं आहे. God is made up of love. की देव सुद्धा त्या प्रीतीनेच बनलेला आहे. Praise God. And when God is love, He is made of this material called love. आणि देव हा जो या प्रीतीद्वारे प्रीतीने बनलेला आहे. Well, if God cannot fail, जर देव कधी अपयशी ठरत His नाही, love cannot fail. मग त्याची जी प्रीती आहे ती सुद्धा कधी अपयशी ठरत नाही. Praise God. God's love is based, or His love is always, you can say, represented through His faithfulness. आणि देवाची जी प्रीती आहे ती कशाद्वारे दर्शवली जाते? त्याच्या विश्वासूपणाद्वारे. Now try and understand this. हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. The faithfulness of God देवाचा जो विश्वासूपणा आहे is based on His love. तो त्याच्या प्रीतीवर अवलंबून आहे. Now when you see God, wherever He has promised you, आणि जिथे कुठे देवा तुम्ही पाहता किंवा त्याने जे काही तुम्हाला करार केला आहे, वचन दिलेलं आहे, whenever He has spoken about doing something, किंवा त्याने काहीतरी करण्याविषयी बोललेलं आहे, when He has given you a kind of a promise of fulfillment, किंवा कुठलंही वचन तुम्हाला दिलं आहे पूर्ण करण्यासाठी, His fulfillment is on the basis of His faithfulness. त्याचे ते पूर्ण करणं आहे ते त्याच्या विश्वासूपणावर अवलंबून आहे. And when He is faithful, आणि जेव्हा तो विश्वासू आहे, His faithfulness comes because of His love. आणि त्याचा जो विश्वासूपणा कशामुळे येतो तर त्या प्रीतीद्वारे. Because He loves you, कारण तो तुमच्यावर प्रीती करतो. He will never deny from fulfilling His promise. मग तुमच्या तो प्रीती करतो त्यामुळे तुम्हाला दिलेले जे वचन आहे ते ते नक्कीच पूर्ण करतो. त्याच्यापासून तो आपलं मुख वळवणार नाही. The Bible says God is not a man पवित्र शास्त्र सांगतं की परमेश्वर काही मनुष्य नाही that He will lie, की तो खोटं or बोलेल He will turn away, किंवा तो त्याच्यापासून वळेल, or He will say today yes and tomorrow no. की आज तो हो बोलला आणि उद्या नाही म्हणेल. No, God is faithful. देव हा विश्वासू आहे. That means He is a never changing person. याचाच अर्थ तो न बदलणारा परमेश्वर आहे, मनुष्य आहे. You can bank upon Father God, Father, any time. तुम्ही त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू शकता पित्यावर. Why? Because He can never change. कारण तो कधीच बदलत नाही. Your faith must be dependent on three things. तुमचा जो विश्वास आहे तो 3 गोष्टींवर अवलंबून असतो. God cannot fail. देव कधी अपयशी ठरत नाही. God is not a liar. देव कधी खोटं बोलत नाही. And God cannot turn away His face from you.
आणि देव कधीही तुमच्यापासून वळत नाही. You know, if you know that if God, our Father's nature is like this, जर तुम्हाला कळतंय की तुमचे परमेश्वराचं गुण किंवा चरित्र असं आहे, that God can never turn away, He cannot lie. तो कधी खोटं बोलत नाही, तो तुमच्यापासून मुख कधी वळवणार नाही. That is the most important. He will never lie. तो कधीच खोटं बोलत नाही. He cannot fail. तो कधी अपयशी ठरत And नाही. is never unfaithful to His word. आणि तो त्याच्या वचनाला नेहमी जागृत Then असतो. your faith will always and always work. आणि मग त्याचं वचन नेहमी आणि नेहमी तुमच्या जीवनात कार्य करेल. And when you know this, आणि जेव्हा तुम्हाला हे समजेल, you start knowing the love of God. मग तुम्ही त्याची प्रीती जाणायला सुरुवात कराल. Remember, the love of God is not understood at one time. आणि हे लक्षात घ्या की देवाची प्रीती एका झटक्यात तुम्हाला समजणार नाही. He reveals His love in layers. तो त्याची प्रीती वेगवेगळ्या स्तरातून तुम्हाला In प्रकट parts. करेल. छोट्या छोट्या भागातून तो तुम्हाला ती दर्शवेल, समजून सांगेल. We have known the love of God in a very minuscule, small way. आपण देवाची जी प्रीती आहे एकदम छोट्या प्रमाणात जाणलेली And आहे. yet we are happy. आणि तरी आपण खूप आनंदी आहोत. What will happen if the fullness of God's love is revealed? मग काय होईल जेव्हा आपल्याला देवाची जी प्रीती आहे त्याची पूर्णत्वाने आपल्याला ती समजेल? What will happen when you enter heaven and you will enter the fullness of God's atmosphere of love? आणि जेव्हा तुम्ही स्वर्गात जाल आणि त्या प्रीतीचा पूर्णपणे अनुभव घेताल तेव्हा तुम्हाला कसं वाटेल? Because in heaven, the love of God कारण की स्वर्गामध्ये देवाची जी प्रीती आहे is the sustenance of every soul that enters there. आणि त्या प्रत्येक जो जीव तिथं प्रवेश करतो त्या जीवासाठी राहण्यासाठी, ते टिकून राहण्यासाठी देवाची प्रीतीच कारणीभूत आहे. The first experience of anyone who enters heaven is the love. आणि जो कोणी त्या स्वर्गामध्ये प्रवेश करतो त्याचा पहिला अनुभव काय आहे तर देवाची प्रीती. When he enters, the first experience is nothing else but love. आणि जो कोणी त्या स्वर्गामध्ये प्रवेश करतो त्याचा पहिला अनुभव त्याला कशाचा येतो तो आहे देवाच्या प्रीतीचा. Because the presence of God कारण की देवाची जी उपस्थिती आहे will bring the atmosphere of love. ती देवाची उपस्थिती त्याच्याबरोबर त्याची प्रीती घेऊन येते. Not fear. भीती नाही, Nothing else. दुसरं काहीच नाही. But the first thing that you will experience is God's love. आमेन. आणि तिथे तुम्ही पहिला अनुभव कशाचा घेताल तर देवाच्या प्रीतीचा. Praise God. And that's how heaven is built up. आणि अशा प्रकारे स्वर्गाची बांधणी झालेली The आहे. foundation आणि त्याचा जो पाया जो of आहे heaven स्वर्गाचा and earth, आणि पृथ्वीचा सुद्धा, when it was built, जेव्हा ती बांधण्यात आली it was love. ती त्या प्रीतीद्वारे बांधण्यात आली. Many of people, God's people, don't know. अनेक देवाच्या लेकरांना हे माहित नाही. The foundation जो पाया जो आहे which was built of heaven and earth, ज्याद्वारे पृथ्वी आणि स्वर्ग बांधण्यात आलं, it was love. ते आहे प्रीतीद्वारे. Now you may say how, when, where it is. तुम्ही म्हणताल कधी कधी कसं काय. The Bible talks about it. पवित्र शास्त्र आपल्याला हे Bible सांगतं. talks about the foundation that was laid when earth was formed. आणि प्रीतीद्वारे ती पाया रचण्यात आला जेव्हा पृथ्वीची निर्मिती That झाली. means earth has a foundation. याचाच अर्थ त्या पृथ्वीचा कोणता तरी पाया होता. Heaven has a foundation. स्वर्गाचा काही पाया होता And they are being held on that foundation. आणि त्याच्यावर हे दोन्हीही, त्या पायावर हे दोन्हीही उभं राहिलं. And what is that foundation? आणि तो पाया म्हणजे काय? It is God's love. आमेन. ते आहे देवाची प्रीती. Now that love आणि तीच प्रीती, has been revealed to His children ती प्रीती त्याच्या लेकरांना आता प्रकट झालेली आहे. through Jesus. कोणाद्वारे उघड झाली ती? येशू ख्रिस्ताद्वारे. Jesus came येशू ख्रिस्त आला. for no other purpose दुसऱ्या कुठल्याच त्याच्या हेतूने तो आला नाही. except one purpose, त्याचा एकच हेतू होता to show who the Heavenly Father is. की आपला स्वर्गीय पिता कोण आहे, काय आहे, And कसा आहे what हे is- रिव्हील करणं. And what is His love for you? आणि त्याची प्रीती तुमच्या प्रती काय आहे हे सांगण्यासाठीच येशू ख्रिस्त We या all know पृथ्वीवर आला. John 3:16. आपल्या सर्वांना योहान 3:16 माहिती आहे. It says God so loved
देवाने जगावर एवढी प्रीती केली that he gave his son. की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. His son was given त्याचा पुत्र देण्यात आला because of the love that he had. त्याची जी प्रीती आहे त्याच्यामुळे तो त्याचा पुत्र देण्यात आला. The son was not given because God is righteous. आणि त्याचा पुत्र या कारणासाठी नाही देण्यात आला की देव नीतिमान आहे. Yes, God is righteous. हो, देव नीतिमान आहे. But it was not the reason of righteousness that Jesus came. पण त्या नीतिमान ह्या कारणासाठी येशू ख्रिस्त आला नाही. God is holy. देव तर पवित्र आहे. But not to show God's holiness Jesus came. पण देवाची जो पवित्रता आहे ती दर्शवण्यासाठी येशू ख्रिस्त आला नाही. God hates sin. देव तर त्या पापाचा द्वेष करतो. But Jesus did not come to show the hate of sin from God. पण येशू ख्रिस्त त्या पापाचा जो द्वेष आहे तो दर्शवण्यासाठी या पृथ्वीवर आला नाही. Then why did Jesus come? मग येशू ख्रिस्त का आला? Jesus came to reveal only one basic, you can say, nature of God. पण तो एक साधा जो देवाचा स्वभाव आहे which is God तो himself. दर्शवण्यासाठी आला आणि तो स्वतः देव आहे. And that is Jesus came to reveal the love of the Father. आणि येशू ख्रिस्ताला पित्याची प्रीती दर्शवण्यासाठी जे प्रेम त्याचं आपल्या प्रती आहे ते दर्शवण्यासाठी येशू ख्रिस्त आला. He did not come to show how much God was angry and how did it destroy and how God righteous. He didn't come for that purpose. आणि येशू ख्रिस्त का या कारणासाठी आला नाही की तो किती नीतिमान परमेश्वर आहे, तो कसा आहे, काय आहे हे दर्शवण्यासाठी तो आला नाही. That was not the revelation that we received or Paul and Peter received about God. आणि हे काय प्रकटीकरण पौलाला आणि पेत्राला झालं नाही. What they understood later on, त्यांना ते नंतर काय समजलं that how पित्याबद्दल, much the Father bestowed the love upon his children. की त्याच्या स्वर्गीय पित्याने किती मोठ्या प्रमाणात त्याची प्रीती त्याच्या लेकरांवर ठेवलेली आहे. Praise God. हालेलुया. That's why God is saying, आणि म्हणूनच देव आपल्याला इथे म्हणतो, if I will not fail, जर मी अपयशी ठरत नाही, even my love will not fail. मग माझी प्रीती सुद्धा अपयशी ठरणार नाही. Praise God. हालेलुया. We have received that love in our life. ती प्रीती, ते प्रेम देवाचं आपल्या जीवनामध्ये आपण घेतलेलं आहे. It has come. ते आलेलं आहे. You have not realized it. पण तुम्हाला ते समजत नाही. Maybe you have not understood it. कदाचित तुम्हाला ते समजलेलं नाही. Maybe तुम्ही ते you जाणलं have not नाही. comprehended what is God's love. तुम्ही अजून त्याचा अनुभव घेतला नाही की देवाची प्रीती काय आहे. How does one person know that he has the love of God? आणि कसं एखादा व्यक्ती जाणू शकेल की त्याच्यामध्ये देवाची प्रीती आहे की You know, नाही. when we receive the Lord Jesus Christ as our Savior, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला आपला तारणहार म्हणून स्वीकारतो and He enters our life, आणि जेव्हा तो आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो, He literally enters our life. तो खरखर आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो. It is not a myth or a kind of an imagination. हे काय कल्पना नाहीये किंवा आपण ते स्वप्न असल्यासारखं नाहीये, कल्पना शक्ती की त्याने आपल्या जीवनात प्रवेश केला. The Spirit तो आत्मा comes literally in our spirit. तो खरंच आपल्या जीवनात प्रवेश करतो. The Holy Spirit, पवित्र आत्मा when He enters, जेव्हा तो आपल्या जीवनात प्रवेश करतो, He brings the fullness and the deity of God in our life. तो पूर्ण त्या देवाची प्रीती आपल्या जीवनात घेऊन येतो. The deity means the Father, Son, and the Holy Spirit, they come and dwell in us. तेव्हा पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिघही आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतात, आपल्यामध्ये राहतात. And the first thing Holy Spirit does, आणि सर्वात पहिलं काम पवित्र आत्मा काय करतो? the Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, the first thing it does is He sheds the love of God in our heart. तो देवाची जी प्रीती आहे ती आपल्या हृदयामध्ये मोकळी करतो. As if, you know, shedding the love of God is, I can imagine in this way. आणि देवाची प्रीती तो मोकळी करतो. कसं असेल ते? As if, you know, He opens up a big tank of water. जसं काय तो पाण्याचा एक मोठा भरलेला टँक उघडतोय. In the beginning, it may be a very, you know, in a kind of a small quantity, you may say.
आणि कदाचित सुरुवातीला एक छोट्या प्रमाणात ते बाहेर But येतात. as you progress in Christ, पण जसं जसं तुम्ही ख्रिस्तामध्ये वाढत जाता, as you start participating and fellowshipping with His Word, जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर त्याच्या वचनाबरोबर सहभागिता करता, when you start fellowshipping with Jesus, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताबरोबर तुमची सहभागिता वाढवता करता, as if the level of water keeps rising, तसं ते पाणी जे आहे, प्रीती जी आहे ती वाढायला लागते. as if you start knowing the love of God in a better and better way day by day. आणि मग दिवसेंदिवस तुम्ही देवाची जी प्रीती आहे ती अजून आणि अजून जाणायला सुरुवात करता. Praise God. The Holy Spirit does this work actually in our life. आणि पवित्र आत्मा ते कार्य आपल्या जीवनात करत असतो. And then how do you know that is happening? आणि मग तुम्हाला कसं कळेल की ते तुमच्या जीवनात घडत आहे? 1 Corinthians chapter 13 verse 4 says, 1 Korinथिकरास 13:4 आपण पाहूया. it says love endures long. 1 Corinthians chapter 13 verse 4. 1 Korinथिकरास 13:4 आपण पाहूया. It says the love endures long. प्रीती सहनशील आहे, It is enduring. ती तिथे राहते, Enduring means सहनशील. सहनशील आहे, It bears many things. ती खूप गोष्टी सहन करते The love never retaliates. आणि ते प्रतिकार करत नाही, It never answers back. ते पुन्हा आपल्याला उलट उत्तर देत नाही, It makes you patient. ते तुम्हाला सहनशील बनवतं. You never become envious about anything. आणि मग तुम्ही कुठल्याही गोष्टीचा द्वेष करत जळफळा. नाही, जळफळा करत You're नाही, not jealous about anything. तुम्ही कुठल्याही गोष्टीने जळफळा करत नाही You're not angry about things. आणि कुठल्या गोष्टींबद्दल तुम्ही रागिष्ट होत नाही. When the love of God increases, जेव्हा देवाची प्रीती तुमच्यामध्ये वाढत जाते, these kind of characters start building up. अशा प्रकारचे कॅरेक्टर्स तुमच्यामध्ये वाढायला लागतात. Endurance, सहनशीलता, patience, पेशन्स, no envy, कुठलाही द्वेष नाही, no jealousy. कुठलाही जळफळाट नाही You don't start boasting. You don't have pride about anything. आणि कुठलाही गर्व तुमच्यामध्ये नाही. All these things start disappearing. अशा गोष्टी ज्या आहेत त्या सर्व निघून जायला लागतात. Why? का? Because the love of God, कारण की देवाची जी प्रीती आहे which is a great force, ते सर्वात मोठा फोर्स आहे. in that force, all these things are driven away from your life. या सर्व त्या प्रवाहामुळे त्या सर्व गोष्टी निघून जातात. You may feel, तुम्हाला असं वाटतं I was not patient at one time, मी एक काळ असा होतो की मी तिथे सहनशील नव्हतो, but now I've become patient. I don't know why. आणि आता मी खूप सहनशील झाले, का माहित नाही. You may think, I used to envy many things in the world, आणि तुम्ही असा विचार करताल की एक वेळ अशी होती की मी खूप जळफळाट करायचो, but now that thing has gone away from our life. पण आता ती गोष्ट माझ्या जीवनातून निघून गेलेली आहे. You may feel I was to be jealous about so many things in the world about people. आणि लोकांच्या प्रती माझ्या मनामध्ये अनेक मी त्यांच्यासाठी जळफळाट करायचो, द्वेष होता. I used to be jealous about someone's success. आणि कोणाचे तरी यश जे मिळत आहे त्याच्यावर मी I used to be jealous असायचो. about someone's riches. कोणाच्या तरी श्रीमंतीवर मी जलस होतो, Maybe I was jealous about someone's possession. किंवा जे काही त्यांच्याकडे मालमत्ता आहे त्याच्याबद्दल मी जलस होतो. I was jealous about someone's happiness. Oh, they are happy. I am not. आणि ते आनंदी आहेत पण मी आनंदी नाही, त्यामुळे मला त्यांचा द्वेष होता. But you may say, I don't know, after Lord came, पण तुम्ही म्हणताल की जेव्हा परमेश्वर माझ्या जीवनात आला, all these things stopped. या सर्व गोष्टी थांबल्या. I'm not jealous about anything. आता मी कुठल्याही गोष्टीबद्दल जलस नाहीये, I'm not jealous about anyone. मी कोणाबद्दलही जलस नाहीये. Why? का? What is happening? काय घडत आहे What is माझ्यामध्ये? happening in your life? माझ्या जीवनात काय घडत आहे? What is changing in your life? माझ्या जीवनात काय बदल घडत आहे? What happened suddenly that the nature changed? असं काय घडलं अचानक की माझा स्वभावच बदलत गेला? The love entered. त्या प्रीतीने तुमच्या जीवनात प्रवेश केलाय. The love entered. त्या प्रीतीने तुमच्या जीवनात प्रवेश And the केला love of God is taking over your life. आता ती देवाची प्रीती जी आहे ती तुमच्या जीवनाचा ताबा घेत आहे. Because impatience is from Satan. सहनशीलता किंवा ती त्या सैतानापासून आहे.
Envious nature is from Satan. जळफळाट जो आहे तो त्या सैतानापासूनचा स्वभाव आहे. Jealousy is from Satan. जेलसी जी आहे ती त्या सैतानापासून आहे. Pride is from Satan. गर्व सैतानापासून आहे. We were carrying the nature of Satan at one time. एक वेळ अशी होती की आपण सैतानाचा स्वभाव घेऊन चालत होतो. But now, पण आता the nature of God has come. देवाचा स्वभाव आपल्यामध्ये आलाय. The love nature has come. प्रीतीचा स्वभाव आपल्यामध्ये आलाय. And suddenly the Satan's nature is gone. आणि अचानक मग जो सैतानाचा स्वभाव आहे तो आपल्यामधून निघून गेला. You may see, oh, I was doing it, but now I don't do it. तुम्ही म्हणताल की हा एक वेळ असं होतं की मी हे सर्व करत होतो पण आता मी ते नाहीये, ते सोडून दिलं मी. When people talk against you, जेव्हा लोक तुमच्या विरुद्ध बोलतात if you get angry, आणि जर तुम्ही त्यामुळे चिडत असाल, that means the love is not taken over yet. म्हणजे त्या प्रीतीने अजून तुमच्या जीवनात जागा घेतलेली God's नाही. love is not yet activated. याचाच अर्थ देवाच्या प्रीती अजून तुमच्या जीवनात सक्रिय झालेली नाहीये. If you're still thinking about yourself, how I will benefit by all these things, आणि जर अजून तुम्ही असाच विचार करत असाल की या सर्व गोष्टींनी माझा कसा फायदा होईल, then that love of God is not yet taken over. याचाच अर्थ त्या देवाच्या प्रीतीने ती जागा अजून घेतलेली नाही तुमच्या जीवनात. It is not the devil. हा सैतान नाहीये, It is the fallen nature of man. पण आहे हा मनुष्याचा पडलेला स्वभाव. Remember, the nature of Satan or the works of Satan, आणि सैतानाचा स्वभाव किंवा सैतानाची जी कार्य आहेत, the works of Satan and nature of fallen man is different. आणि सैतानाचं कार्य आणि मनुष्याचा जो पडलेला स्वभाव आहे हे दोन्ही वेगळं आहे. When you came to Christ, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताकडे येता, the works of Satan are over upon your life. मग सैतानाची जी कार्य आहेत तुमच्या जीवनातनं थांबतात, बंद होतात. What are you now dealing with? आता तुम्ही कशाचा सामना करत आहात? You're dealing with the fallen nature which is renewing your mind by the word of God. आणि तो पडलेला तुमचा स्वभाव आहे, पण त्या देवाच्या वचनाद्वारे तुम्ही त्याचं नाविन्यकरण करत आहात. The fallen nature of man, आणि मनुष्याचा जो पडलेला स्वभाव आहे, which was in Adam, जो आदामामध्ये होता, we are trying to release or remove it by renewing your mind by the word of God. तो आपण काढून टाकत आहे. कशाद्वारे? तर जे देवाचं वचन आहे त्याचं आपल्या मनाचं नाविन्य करून आपण तो स्वभाव काढून टाकत आहे. Praise God. And the more revelation of God's love, आणि देवाच्या प्रीतीचं अनेक अजून प्रकटीकरण, more you understand that you need to be long suffering. जेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही सहनशील असलं When पाहिजे, you understand you've become patient, तुम्ही पेशंट असलं पाहिजे, you've stopped being envious, आणि तुम्ही जेलस होणं थांबलं पाहिजे, stop being boasting about your own works, आणि स्वतःच्या जे कार्य आहे त्याच्यावर गर्व करणं थांबवलं then पाहिजे. you know that the love of God has taken over. मग तुम्हाला समजेल की देवाने तुमच्या जीवनामध्ये ताबा घेतलाय देवाच्या प्रीतीने. And wonderfully Jesus said, आणि मग इथे सुंदरसं येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो, when he told his disciples, जेव्हा तो त्याच्या शिष्यांना सांगतोय, he said, the world will not know you by my power. की जग तुम्हाला माझ्या जे काही सामर्थ्य आहे त्याच्याने ओळखणार नाही, The world will know you by my love in you. पण जग तुम्हाला माझी प्रीती जे तुमच्या आत आहे त्याच्याद्वारे ओळखेल. That's what the Lord Jesus told them. आणि हेच येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना He सांगितले. said that they may know you by the love. ते जग तुम्हाला कशाने ओळखेल? माझ्या प्रीतीद्वारे. Praise God. हालेलुया. Love bears everything. प्रीती सर्व गोष्टी सहन करते. It bears. ती सहन करते. Even if you're right, जरी तुम्ही बरोबर असाल, you need to be silent. तुम्ही शांत राहिलं पाहिजे. You know, there are times when the Spirit of God will tell you to remain silent. अशी कधी वेळ येते जेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला शांत राहायला सांगतो. When things are going against you. जेव्हा गोष्टी तुमच्या विरुद्ध जात Now असतील. listen to what the Holy Spirit is saying. आणि पवित्र आत्मा काय सांगतो? When things are going against you, जेव्हा गोष्टी तुमच्या विरुद्ध when चाललेल्या people असतात, put allegations, जेव्हा लोक तुमच्यावर आरोप लावत असतील, when people talk incorrectly about you,
किंवा लोक तुमच्या विरुद्ध काही बोलत असतील, or चुकीचं they will बोलत give you असतील, false testimonies about you. किंवा ते खोटं साक्ष देत असतील तुमच्या विरुद्ध, Many times the Holy Spirit says, remain silent. अशा वेळेस अनेकदा पवित्र आत्मा आपल्याला शांत राहायला सांगतो. He will say, don't retaliate, don't say a word. आणि पवित्र आत्मा सांगतो त्याचा प्रतिकार करू नको, शब्दही काढू नकोस, Remain silent. शांत राहा. Because it is a matter of some time. कारण की ते थोड्या वेळापुरतं आहे. It is a matter of some time. तो थोड्या वेळापुरतं आहे. Jesus on the cross, आणि येशू ख्रिस्त त्या क्रूसावर when the passers-by, जेव्हा तो जात होता the passers-by who were going from the cross, आणि तो क्रूसावर चाललेला होता, जेव्हा लोक ये जा करत होते, the passerbys, they were looking at Christ and they were putting many kind of, they were mocking him. आणि जेव्हा लोक त्या क्रूसावरनं ये जा करत होती त्याच्या बाजूने, त्याला ते लोक त्याच्यावर अनेक आरोप They said, लावत होते, "See, he is the त्याची king." थट्टा मस्करी करत होती. He is the king of Jews. बघा, तो यहुदी लोकांचा राजा, He cannot save himself. तो स्वतःलाच वाचवू शकत नाही. See, he said, we will build the temple in 3 days. आणि तो म्हटला मी 3 दिवसात मंदिर उभारेल. See, look, he cannot save himself. तो स्वतःलाच वाचवू शकला नाही. Many allegations against him. अनेक त्याच्या विरुद्ध त्यांनी आरोप लावले, They mocked him. त्याची थट्टा मस्करी केली They त्यांनी, spat on him. ते त्याच्यावर थुंकले They did every evil against him. आणि सर्व वाईट त्याच्यावर केलं त्यांनी. But what was Jesus' response? पण येशू ख्रिस्ताचा प्रतिसाद त्यांच्यावर काय होता? Not one word. एकही शब्द नाही. He was silent. तो शांत होता, Because he knew कारण त्याला माहिती होतं it is for certain period of time. हे थोड्या वेळापुरतं आहे, This is not forever. हे कायम स्वरूपीचं नाही. The devil is doing his best that he may stop the work of salvation. आणि सैतान त्याचं उत्तम करेल की जेणेकरून ते तारणाचं जे कार्य आहे ते थांबेल. He did his best. त्याने ते उत्तम केलं. त्याचं. Satan did his best. सैतानाने त्याचा उत्तम प्रयत्न केले. But Jesus पण येशू ख्रिस्त did not speak a word. एकही शब्द तो बोलला नाही. When the devil brings these things against you, जेव्हा सैतान ह्या सर्व गोष्टी तुमच्या विरुद्ध घेऊन येईल, many times the Holy Spirit will tell you, wait, don't say anything. पवित्र आत्मा तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगेल अनेकदा की शांत राहा, त्याचा प्रतिकार करू नका, सहनशील राहा, सहन करा, Don't speak. काही बोलू नका. Because after this time is gone, जेव्हा ती वेळ उलटून जाईल, then there is the blessing behind it. आमेन, मग त्याच्यानंतर तुमच्यासाठी आशीर्वाद Then लपलेले there is आहे. a great reward behind it. मग त्याच्यानंतर तुमच्यासाठी मोठं प्रतिफळ आहे. You don't want to lose that reward by handling it by yourself. आणि ते प्रतिफळ तुम्ही गमवू नका तुमच्या स्वतःहून ते कार्य करून. We may deal with many things by our fallen nature. आपण आपला जो पडलेला माणसाचा स्वभाव आहे त्याच्याद्वारे अनेक गोष्टी हाताळतो. Because this fallen nature does not like anyone speaking against himself or herself. कारण हा जो पडलेला स्वभाव आहे त्याला आवडत नाही कोणीही त्याच्या विरुद्ध बोललेलं. The fallen flesh does not like anyone putting any allegations against them. आणि कुठलाही आरोप तो सहन करत नाही. No, the fallen flesh does not like it. आणि तो पडलेला स्वभाव जो आहे त्याला हे आवडत नाही. The fallen flesh has the nature of pride. आणि तो स्वभाव आहे पडलेला जो मनुष्याचा स्वभाव आहे त्याच्यामध्ये गर्व आहे. But when a man is ruled by God's love, पण जेव्हा मनुष्य देवाच्या प्रीतीद्वारे चालवला जातो, he will remain silent. तो शांत राहतो. He will never retaliate. तो प्रतिकार करत नाही. He will not ask for justice. तो न्यायाची कधीच विचारणा करत नाही. As the blood of Abel, जसं आबेलाचं रक्त, he was crying out for justice. ते त्या न्यायासाठी ओरडत होतं. Abel's blood was asking for justice. आबेलाचं रक्त त्या न्यायासाठी हाक मारत होतं. But the blood of Jesus never asked for justice. पण येशू ख्रिस्ताच्या रक्ताने कधीच न्यायाची अपेक्षा केली नाही किंवा न्याय मागितला नाही. The blood of Jesus asked for forgiveness. पण येशू ख्रिस्ताच्या रक्ताने उलट क्षमा मागितली. Praise God.
क्षमा What was the मोकळी message केली. of the blood? It was forgiveness. आणि त्या रक्ताचा संदेश काय होता की क्षमा करणे. Praise God. So many times the Spirit of God will tell you, remain silent, don't say anything. अनेकदा पवित्र आत्मानं तुम्हाला सांगेल की शांत राहा, उलट उत्तर देऊ नका. Let this time go away. ही वेळ निघून जाऊ दे. Praise God. हालेलुया. And the Bible says आणि पवित्र शास्त्र सांगतो in verse number 12, 13:12, 1 Corinthians 13:12. For we now look in a mirror that gives us a dim reflection, but when we shall see in reality and face to face, now I know in part, but then I shall know and understand fully. आता आपण आरशात अस्पष्ट प्रतिबिंब पाहतो, परंतु जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा आपण समोरासमोर पाहू. आता मला अंशतः कळते, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखीन. This verse many people have also interpreted अनेकांनी ह्या जे वचन आहे त्याचा असा अर्थ लावला that now on earth you may not understand things fully. की या पृथ्वीवर तुम्हाला अनेक गोष्टी पूर्णपणे कळणार नाहीत. And heaven, when you enter heaven, you will start understanding things fully. आणि जेव्हा तुम्ही स्वर्गात जाताल तेव्हा तुम्हाला अनेक गोष्टी पूर्णपणे समजतील. But what I personally feel the Spirit of God telling me, पण मला असं वाटतं की पवित्र आत्म्याला इथं काय सांगायचं आहे, it says that even if you are not able to understand things clearly now, की आता जरी तुम्हाला गोष्टी ह्या पूर्णपणे समजत नसतील, but he says that when the perfection comes, पण जेव्हा तुमच्यामध्ये ते परिपूर्णता येईल, the love of God brings the perfection in your life. देवाची जी प्रीती आहे ती तुमच्या जीवनात परिपूर्णता आणते. And you don't need to wait to understand many things when you go to heaven. आणि अनेकदा तुम्हाला त्या गोष्टी समजण्यासाठी स्वर्गात जायला लागणार नाही. Many times God is going to clear many things fully now on the earth. अनेकदा अनेक गोष्टी परमेश्वर या पृथ्वीवर तुम्हाला पूर्णपणे समजून सांगेल. How? कसं? When you grow in the love of God. जेव्हा तुम्ही देवाच्या प्रीतीत वाढताल. The love of God is a full revelation, and it will give you the fuller revelation of what God wants to speak or what God plans for you. आणि देवाची जी प्रीती आहे ते तुम्हाला पूर्णपणे समजून सांगेल की देवाला काय हवं आहे तुमच्याकडून आणि काय योजना आहेत तुमच्या जीवनासाठी. The revelation about God देवाबद्दल जे काही प्रकटीकरण आहे is fully understood ते पूर्णपणे समजेल when you are in the love of God. जेव्हा तुम्ही देवाच्या प्रीतीमध्ये असता. You can keep this as a kind of, you can say, a golden statement. एक गोल्डन सुवर्ण अक्षरातलं तुमचं एक स्टेटमेंट हे तुम्ही लक्षात घ्या. The love of God देवाची प्रीती can give you the fullness of God's revelation. तो तुम्हाला देवाचं प्रकटीकरण जे आहे ते पूर्णपणे समजून सांगेल. John the disciple योहान जो देवाचा शिष्य होता, had the revelation book written. ज्याने ते प्रकटीकरणाचं पुस्तक लिहिलं. When he wrote the book of Revelation, जेव्हा त्याने ते प्रकटीकरणाचं पुस्तक लिहिलं, why was it only John given that chance to write the book? का फक्त योहानालाच ती संधी मिळाली ते पुस्तक लिहिण्याची? Why not Peter or Paul or James or any other disciple? का इतर त्या कुठल्याही शिष्यांना ती संधी मिळाली नाही? They were all good, ते सर्व चांगलेच होते. spiritual, आत्मिक walk in faith. आत्मिक मध्ये ते विश्वासच चालत होते. They were doing all the services to God. सर्व सेवा ते देवाची करत होते. But yet God chose John. पण तरीही देवाने योहानाचीच निवड केली. Why? का? Because John loved Jesus more than anyone. आमेन. कारण योहानाने सर्वांपेक्षा जास्त प्रीती देवावर केली. Every disciple loved. प्रत्येक शिष्याने देवावर प्रीती And केली. every disciple had some revelation. आणि त्यांच्याकडे सुद्धा काही ना काही प्रकटीकरण होतच Basis देवाचं. their level of love towards God. त्यांची जी प्रीती होती देवाबद्दलची त्या प्रमाणातच त्यांना ते प्रकटीकरण मिळालं. But when the matter came to John,
पण जेव्हा योहानाकडे आपण पाहतो, you don't see John doing any miracles. तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये की योहानाने कुठलेच काही You चमत्कार don't केले see नाही any record about John doing mighty manifestations of the Holy Spirit. किंवा पवित्र आत्म्याचं कुठलंही मोठं प्रकटीकरण त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही You don't see John doing powerful miracles. किंवा कुठले चमत्कार त्याने केलेले तुम्ही पाहणार नाही. But he focused his life on building on God's love. पण त्याने त्याची जीवनाची बांधणी देवाची जी प्रीती आहे ते समजण्यामध्ये त्याच्यामध्ये ती बांधली. That's why when you read the book of 1 John, 2 John, 3 John, म्हणून जेव्हा तुम्ही योहानाची पहिलं, दुसरं, तिसरं पुस्तक वाचता, all three epistles are revolving around the love of God. आणि हे तिन्ही पत्र जी आहेत ती देवाच्या प्रीतीविषयीच बोलतात. And that's why God chooses a man of love to reveal himself or his plan to him. म्हणून देवाने त्याची निवड केली ज्याला ती प्रीती पूर्णपणे समजली, ती प्रीती प्रकट करण्यासाठी त्याने त्याची निवड केली. And also God chooses only a man of love. आणि त्याने फक्त जो मनुष्य जो देवाच्या प्रीतीने भरला होता त्याचीच निवड केली. And God does it every time. It's not with John, with anyone. आणि देव प्रत्येकाबरोबर हेच करतं, जसं योहाना बरोबर केलं तसंच इतरांबरोबर. Now the revelation that John saw, आणि जे प्रकटीकरण योहानाने पाहिलं, many times you will have added revelations about it. आणि तुम्ही सुद्धा त्याच्यामध्येच काही ऍड केलेले असे प्रकटीकरण पाहता. Many times God will make you understand deeper things about the word of God. आणि अनेक देवाचे जे वचन आहेत त्याचे खोलवरचे प्रकटीकरण देव तुम्हाला देईल. But only to those फक्त कोणाला देईल तो? who want to walk in the love. जे प्रीतीमध्ये चालू In God's इच्छितात, love. देवाच्या प्रीतीमध्ये. Praise God. हालेलुया. God's love draws better understanding. आणि देवाची प्रीती आहे ती उत्तम तुम्हाला समज देते, Better revelations. उत्तम तुम्हाला प्रकटीकरण देते. Praise God. हालेलुया. God's love never fails. देवाची प्रीतीच कधीच अपयशी ठरत He will नाही. never put you down. ती कधीच तुम्हाला खाली लेखत नाही. He will never put you in shame. तुम्हाला ती कधी लज्जित करत नाही. It will never put you in odd situations. तुम्हाला कधीच ती ऑड सिच्युएशन मध्ये घालत नाही. But it will rescue you. पण त्या परिस्थितीतनं तुम्हाला ती बाहेर It will काढते, show you a way out. तुम्हाला बाहेर येण्याचा मार्ग दाखवते. He will not complicate things in your life. तुमच्या जीवनात गोष्टी ते जास्त अवघड करत नाही, But he will make things easy. पण त्या सर्व गोष्टी ते इझी करते. Praise God. हालेलुया. Understand the love of God. देवाची प्रीती समजून घ्या. He is not against you. तो तुमच्या विरुद्ध He नाही, is for you. तो तुमच्यासाठी He is आहे, on your side. तो तुमच्या बाजूने आहे. You are on God's side. तुम्ही देवाच्या बाजूने You आहात. and God are on one side. तुम्ही आणि देव एकाच बाजूला आहात. He will never go against you. तो तुमच्या विरुद्ध कधीच जाणार नाही. He loves to fulfill every desire of your heart. तो तुमच्या हृदयातली प्रत्येक इच्छा पूर्ण करू इच्छितो. Even that thought that goes in your mind about something, आणि कशाविषयी जर तुमच्या मनामध्ये, हृदयामध्ये जरी इच्छा आली, He will see that He will fulfill that so that it brings pleasure and joy in your life. आणि तो पाहून घेईल की ती इच्छा तुमच्या जीवनातली तो पूर्ण करेल की जेणेकरून तुम्ही आनंदी होताल. Praise God. It's not, I'm not talking about needs. तुमच्या गरजांविषयी मी बोलत नाहीये. Yes, God Father will provide your needs. देव आपली सर्व गरज पुरवतोच. That will happen. हे तर घडणारच And आहे He's doing it. आणि तो तर करतच आहे. But He is so concerned about even small things that you think about. आणि तो तुम्ही ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टींविषयी विचार करता त्या गोष्टींशी सुद्धा तो काळजी घेतो. And He wants it to be fulfilled so that your joy may be fulfilled, the Bible says. आणि त्याला हवंय की त्या छोट्या छोट्या इच्छा सुद्धा तुमच्या पूर्ण कराव्या जेणेकरून तुम्ही आनंदी व्हावा. Look at the Father in a very different way. देवाकडे, देवपित्याकडे एक वेगळ्या नजरेने तुम्ही पहा. He showed Himself through Christ not as power. आणि ख्रिस्ताद्वारे त्यांनी स्वतः सामर्थ्य असं प्रकट केलं नाही स्वतःला, not as judgment,
किंवा न्यायी असंच प्रकट केलं or नाही not as the righteous God, किंवा नीतिमान परमेश्वर असं त्यांनी स्वतःला प्रकट or केलं not as a नाही holy Father, किंवा पवित्र पिता असं नाही though he is all these things. जरी तो हे सर्व आहे But he chose to reveal himself as love through Christ. पण त्याने स्वतःला ख्रिस्ताद्वारे प्रीती दर्शन प्रकट केलं And when you're walking this Christian life, आणि जेव्हा या ख्रिस्ती जीवनात तुम्ही चालत असता and when you are fellowshipping with the Word of God, आणि जेव्हा वचनाबरोबर तुम्ही सहभागिता होता these three things will start building up in your life: हे 3 गोष्टी तुमच्या जीवनात बांधणी होत राहते faith, विश्वास hope, आशा and love. आणि प्रीती 3 things will continuously build up in your life. या 3 गोष्टी तुमच्या जीवनात नेहमी बांधत राहतात It is the faith, विश्वास the hope, आशा and love. आणि प्रीती But the Bible says in verse number 13, आणि 13व्या वचनात आपण पाहतो of all these things, या सर्व गोष्टींचा which is the greatest? या 3 मध्ये या सर्व गोष्टींमध्ये कुठली गोष्ट मोठी आहे The Bible says, but the greatest of these is love. पण या 3 मध्ये प्रीती सर्वात महान आहे Why? का When I asked the Lord, Lord, why? मी विचारलं पित्याला का Because the Lord said, तेव्हा देव म्हणाला when you enter heaven, जेव्हा तुम्ही त्या स्वर्गामध्ये प्रवेश करता God will not relate to you by faith. देव तुमच्या बरोबर त्या विश्वासाने जोडला जात नाही You will not need hope. तुम्हाला तिथं आशेची गरज You will नाही not say, oh, I hope God will provide me in heaven. की असं नाही की तुम्ही म्हणताल की स्वर्गामध्ये मी आशा करतो की देव मला काही गोष्टी पुरवेल You will not say, oh, I have faith that God will provide me in heaven. आणि असं नाही की माझ्यामध्ये विश्वास आहे स्वर्गामध्ये देव मला सर्व काही पुरवेल But you will definitely know पण तुम्हाला नक्कीच निश्चितच तिथं कळेल that the atmosphere of love is so strong की तिथं प्रीतीचं जो वातावरण आहे एवढं सामर्थ्यशाली असतं that your faith and hope will dissolve itself in love. तुमची जी प्रीती तुमचा विश्वास आहे आणि तुमची जी आशा आहे ती पूर्णपणे त्या प्रीतीमध्ये विरघळून जाईल And only you will know God as love. आणि तुम्ही फक्त देवाला त्या प्रीती म्हणूनच ओळखाल Praise God. हालेलुया God is wonderful. देव अद्भुत आहे Our Father is wonderful. आपला पिता अद्भुत आहे Our Father is inexpressible. You cannot express Him. तुम्ही त्याला कधी एक्सप्रेस करू शकत नाही You will not be able to paint the correct picture तुम्ही त्याचं एक उत्तम किंवा एकदम चांगलं पिक्चर काढू शकत नाही unless you know the Word. जोपर्यंत तुम्ही त्या वचनाला जाणत नाही As we are growing in the Word, जसं आपण वचनामध्ये वाढत जाऊ slowly and gradually we are started to understand who the Father, who Jesus, who the Holy Spirit is. आपण मग हळूहळू पित्याला पवित्र आत्म्याला आणि येशू ख्रिस्ताला जाणू But as we go deeper, पण जसं आपण आत खोलवर जाऊ and वचनामध्ये as we know the Word in a better way, आणि जेवढं आपण चांगलं वचन जाणू we will know not Satan, आपण सैतानाला नाही not ourselves, किंवा आपल्या स्वतःला नाही not heaven, किंवा स्वर्गाला नाही but Christ. पण ख्रिस्ताला जाणू And that's what Paul said. आणि हेच पौल म्हणाला I want to know nothing else. मला इतर कुठल्याही गोष्टी जाणायच्या नाही I don't want to know any other thing. मला इतर कुठल्याही गोष्टी जाणायच्या नाही I just want to know Christ पण मला फक्त ख्रिस्ताला जाणायचं आहे and how He suffered for me आणि कसं तो माझ्यासाठी सफर झाला and त्रास how सहन He केला came त्याने and why He came आणि तो का आला आणि कसा and आला what is that great love that He put upon my life. आणि किती महान प्रीती त्यांनी माझ्या जीवनामध्ये टाकली That's what Paul's heart went behind. आणि ह्या गोष्टींच्या मागेच पौलाचं हृदय जात And होतं that's what our heart must go behind. आणि आपलं हृदय त्या गोष्टींच्या मागेच गेलं पाहिजे Go behind knowing, Lord, why that love came upon my life. आणि ते जाणण्याचा प्रयत्न करा आणि देवाला म्हणा की ते प्रीती का माझ्या जीवनात तू And what आली kind of love is this? आणि कुठल्या प्रकारची ही प्रीती आहे And God will surely speak to you personally. आणि देव नक्कीच वैयक्तिकरित्या तुमच्याशी बोलेल Praise God. हालेलुया Let's close our eyes, we'll pray. Heavenly Father, we come before you and we thank you for this wonderful message. Father, I pray in Jesus' name, let us know you through love. Father, I pray, we know that you are a holy Father. We know you are righteous. We know you are God who hates sin. And of all these things, Master, you revealed yourself to us
through your Son Jesus as the love. Father, we pray that we may receive more revelations and more understanding of our Father's love in our life. That we may know the purpose and the plan of why you called us. Why have you called us? You said, I have called you for a purpose. Dear Father, we pray, let all of us know the purpose of your call. And may we grow in the knowledge of your love and the knowledge of your will. तुझ्या इच्छेमध्ये, तुझ्या प्रीतीच्या ज्ञानामध्ये आम्ही वाढत जावं. फादर, तू म्हटलास पित्या की प्रीती कधी हेवा करत नाही, द्वेष करत नाही, तिरस्कार करत नाही, गर्व बाळगत नाही, कुठल्याही प्रकारचा हिंसा करत नाही. तर प्रीती सहनशील आहे. प्रत्येक स्थितीमध्ये ती सहन करते. फादर, आम्ही प्रार्थना करतो पित्या, because of this fruit, I pray let the love of God be known in our life. That's how we know that the love of God is growing. When we are not of pride, when we are not in envy, when we are not jealous, when we are not impatient, when we are not, then the love of God is growing. Father, we thank you. Speak to us by the Spirit in this way every week, Father. हमसे बात कीजिए प्रभु हर एक week में. And Father, the biggest thing that you said, that love always forgives. For God so loved the world that he gave himself. He gave his Son, that whoever believes on Jesus shall never perish, but will have everlasting life. Father, we thank you. By the Spirit, we are understanding you in a better way. Thank you, Father. You are renewing our mind. You are changing our thoughts. You are changing our perception, our picture about who our Father is. Thank you, Lord. I pray in Jesus' name for all those people who have joined this evening. I cover all of them under the blood. And I pray, dear Father, whatever words they have heard in their heart, I pray seal every words in their heart in Jesus' name. And I pray in the name of Jesus, according to Lord, thy Spirit, thy word, I take authority over any foul spirits, any demons of affliction, anyone who is suffering in any way, Master, suffering in their body, suffering in their mind, suffering in their soul. I right now take authority in the name of Jesus, and I break and bind every power of the evil one, every foul spirit, every spirit of pain, affliction, sickness or disease. In the name of Jesus, I break its power. I release God's power. I release the anointing of the Holy Spirit. I release the freedom upon every soul and every body in the name of Jesus. Let them be free from every powers of darkness, any kind of influence of witchcraft or black magic or sorcery, or any kind of demonic power that is trying to torture them, torture their mind, torture their soul, torture their body. इसी समय प्रभु यीशु मसीह के नाम से वो सारा सामर्थ को हम बंद कर तोड़ते प्रभु. I release the freedom and the power of Holy Spirit right now. Let them be touched. Let them be freed in Jesus' name. Thank you, Father. Let your healing anointing flow, your healing virtue flow. And wherever, Master, there is any kind of affliction and pain and sickness, let it vanish right now in Jesus' name. Thank you, Father. We bless you and we bless your name. Thank you, Lord God. In the name of Jesus Christ, we all agree and pray.